नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली, अर्जुन आता त्या स्त्रीला भेटायला आलेले असतात एका कॅफेमध्ये आणि त्याच वेळेला त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न करत असतात, त्यासुद्धा प्रियाबद्दल. मग तोही म्हणत असतो की एका वकिलासोबत काय बोलावं ना, खरंच मला कळत नाहीये, पण तुम्हाला नक्की इन्फॉर्मेशन काय हवी आहे? तर प्रिया मधुकर याबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे असं अर्जुन म्हणतो. प्रियाबद्दल? अच्छा, तिच्याबद्दल तर काय सांगू? तिच्याबद्दल तर सगळं सांगण्यासारखं आहे, कारण तिने आतापर्यंत मला किती फसवलं. कारण माझ्याकडे खूप पैसा असायचा तेव्हा आणि तिने माझा वापर तशाच पद्धतीने करून घेतला असं देखील आता तो स्त्री सांगत असतो. त्यावर सायली म्हणते की हो, मी तुला ओळखते, मी सुद्धा त्याच आश्रमामध्ये असायची, मी तुला आणि तिला एकत्र बघायची, तू तिचा बॉयफ्रेंड होता हे सुद्धा मला माहिती आहे असं देखील सायली आता म्हणत असते. त्यावर तो म्हणतो की हो, मी तिला माझी गर्लफ्रेंड मानत होतो, पण ती मला बॉयफ्रेंड मानत नव्हती, तर पैशांसाठी माझा वापर करायची. तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं, पण तिने मला फसवलं. मलाच काय अशाब याच जणांना तिने फसवलं आहे. ती फक्त पैशांसाठी समोरच्या माणसाचा वापर करून घेते, हे नंतर मला कळलं. मग आता तुम्ही कशाबद्दल कसं काय तिला ओळखता असंही आता विचारलं जातं. तर दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती मात्र अश्विनला भेटत असते. अश्विन प्रियाला म्हणत असतो की किती गोंडस बाय आहे ना, खरंच ना, कापसासारखे अगदी गाल आहेत ना अस्मिता, ताईच्या बाळाचे. हो, खूपच गोड आहे बाळ, मला ना लहान बाळ खूप आवडतात. मग अस्मिता ताईला तू भेटलीस का? प्रिया म्हणत असते, अस्मिता ताईला भेटली, पण मी विचार केला की ती घरी येणारच आहे ना तशी, पण मग तेव्हा ती निवांत बोलता येईल. आता कसं, तिला थोडं टेन्शन होतं ना, म्हणून म्हटलं की राहू दे असाही मी विचार केला. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की लगेचच प्रिया म्हणत असते की तुम्हाला जरा 20,000 रुपये देशील का? त्यावर आता अश्विन म्हणतो 20,000 रुपये? आता परत 20,000 रुपये कशाला? अश्विनला प्रश्न पडलेला असतो. दुसरीकडे आता इथे सायली आणि अर्जुनला तो स्त्री विचारत असतो की तुमच्या प्रिया मधुकर सोबत काय संबंध आहे? त्यावर आता अर्जुन आणि सायलीने सत्य परिस्थिती सांगितलेली असते की ती आमच्या घरात राहते आणि माझ्या भावाची ती बायको आहे, म्हणजेच अश्विन सुभेदारीची, अश्विनची म्हणजे डॉक्टर अश्विनची बायको आहे. ही गोष्ट जेव्हा आता स्त्रीला कळते तेव्हा स्त्रीच्या पायाखालची जमीन सरकते. स्त्री म्हणतो बापरे, म्हणजे एवढं मोठं भयानक सत्य आहे? तर म्हणजे ती आता डॉक्टर अश्विनला सुद्धा फसवते. ती असंच करत असते, ती कोणालाही आपल्या जाळ्यामध्ये असं उडते ना की समोरच्या माणूस ना डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवतो. डॉक्टर अश्विनच पण तसंच झालं असेल, मी ओळखू शकतो, कारण आहे ना ती तसंच करते. प्रेमाच्या जाळ्यात ती चांगलंच समोरच्याला अडकवते, तिची त्यामध्ये खासियत आहे असं देखील आता तो सांगत असतो. त्यावर आम्हाला या सगळ्यातना खरंतर डॉक्टर अश्विन यांना बाहेर काढायचे आहे. आपल्याला खरंतर ना अर्जुन यांची मदत होऊ शकते. श्री, तू आम्हाला मदत करशील ना या सगळ्यामध्ये? तर श्री म्हणतो की हो, का नाही करणार, मी सगळ्या बाबतीत तुम्हाला मदत करीन, काळजी करू नका. कारण तिचा खरा चेहरा तर सगळ्यांसमोर आलाच पाहिजे, कारण ती प्रत्येक वेळेला फसवत असते आणि ती खूप जणांना या आधीसुद्धा पैशांसाठी लुटून बसलेली आहे. दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुन बोलत असतात त्या सांडीसोबत, तर इकडे मात्र अश्विनकडे आता प्रियाने 20,000ची मागणी केलेली असते. 20,000ची तिने मागणी केल्याबरोबर आता प्रिया खूपच जास्त एकदम आवडीने म्हणत असते की प्लीज मला द्याल ना 20,000 रुपये? पण आता मात्र तिला 20,000 रुपये अश्विन द्यायला नकार देत असतो. तो सरळ म्हणतो की एवढे पैसे नेमके तुला पाहिजेत तरी कशासाठी? मी तुला एकही रुपया देणार नाहीये असं डायरेक्टली त्यांनी सांगून टाकलेलं असतं. मग आता अशी का असं काय करतोयस? अरे, त्या दिवशी नाही का आपण त्या माणसांना पैसे दिले तेव्हा 20,000 रुपये संपले? त्यावर अगं
तुला तरी कळते का? तू कुठे पैसे खर्च करते असते. त्या दिवशी मी बघितलं एवढा पैसा काही खर्च झाला नाही. आपण पाकिटामध्ये भरून दिले. तर 3-4 हजार मग 20,000 कसे काही केले. आणि तुला 4 दिवसानंतर 20,000 रुपये लागायला लागले. तर कसं होईल? मग आता ती म्हणते की खरंच यार संपलेत माझ्याकडे. अरे पण तू एवढा पैसा खर्च कुठे करतेस ते सगळे हिशोब लिहून ठेव, असं देखील अश्विन आता बोलत असतो. दुसरीकडे आता सायली, अर्जुन जे आहे ते बाहेर आलेले असतात आणि त्याच वेळेला अर्जुन पोलिसांना कॉन्टॅक्ट करून विचारत असतो की साक्षीबद्दल काही तपास लागला का. पण अजूनही साक्षीबद्दल काही तपास लागलेला नसतो. दुसरीकडे आता अर्जुन जो असतो त्याच्याकडे एक फाईल रेडी असते ज्यामध्ये प्रियाबद्दलचे एक एक पुरावे त्याने त्या फाईलमध्ये ठेवलेले असतात. तर सायलीला ती फाईल तो दाखवत असतो. सायली म्हणत असते की ही फाईल तुम्ही मला आता दाखवताय, पण ही फाईल चुकूनही घरी घेऊन येऊ नका, कारण कोणाच्याही हाताला लागली तर प्रियाच्या लागली तर प्रिया आता ही फाईल गायबच करेल. त्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही फाईल आहे ना, एक काम करा, ती ना तुमच्या ऑफिसमध्येच ठेवा, कारण काही झालं तरी प्रॉब्लेम व्हायला नको असं मला तरी वाटतं. कारण ही फाईल आहे ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की याचे बॅकअप आहे माझ्याकडे, तरी सुद्धा जपून ठेव म्हणतेस तर मी ठेवतो, काळजी करू नकोस, असं देखील आता त्यांनी सांगितलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता सचिनने त्या माणसांना कॉल केलेला असतो ज्यांच्याकडून कॅनडामधून त्याने पैसे घेतलेले असतात. ती माणस आता इकडे मात्र सचिनला ब्लॅकमेल करत असतात. तुला पैसे द्यावे लागतील असं काहीच त्याला म्हणत असतात. त्यावर तोही त्यांना म्हणत असतो की मी प्रयत्न करतोय, माझ्या परीने जेवढं जमता येईल ना तेवढं मी करेन, तुम्ही काळजी करू नका, असं देखील सचिनने सांगितलेलं असतं. आणि प्लीज ऐकून घ्या ना, प्लीज असं म्हणत असता सचिन असतो. पण त्याच्या मागे उभी असते ती साक्षीने आता हे 4 शब्द ऐकलेले असतात की प्लीज तुम्ही ऐकून घ्या. त्यामुळे साक्षीच्या हातामध्ये सँडविचची प्लेट असते, ती खाली पडते. दुसरीकडे आता सायली, अर्जुन तोंडाला मास्क वगैरे लावून मैना आणि सदाच्या घराकडे पोहोचलेले असतात. आणि पाहतात तर काय ते घर आहे ना बंद असतं आणि दुकानही बंद असतं. मग सायली अर्जुन विचार करतात की हे कसं काय शक्य आहे, म्हणजे हे दुकान वगैरे बंद करून कसं काय जाऊ शकतील, काहीतरी गडबड आहे. हाही विचार ना आता त्या दोघांच्याही मनामध्ये येऊ लागतो. आणि तर इकडे आता एक माणूस जो असतो तो बाजूलाच त्यांचे राहत असतो. त्याला आता अर्जुन विचारत असतो की तुम्हाला माहिती आहे का हे सदा आणि मैना कुठे गेले आहेत ते. त्यावर तो माणूस सांगतो की हे पहिल्यांदा आमच्याकडे चावी वगैरे ठेवून जायचे, पण या वेळेला यांनी चावी वगैरे ठेवली नाहीये, अचानकपणे गेलेत. कुठे गेलेत काहीच माहिती नाही, असं देखील आता अर्जुनला तो बाजूला राहणारा व्यक्ती सांगू लागतो. मग आता अर्जुनला संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता त्या माणसाने एवढी गोष्ट सांगितली हटल्यावर ह्या लोकांना नक्कीच प्रियानेच पळवून लावलं असेल, असा तुझा विचार ना सायली अर्जुनच्या मनामध्ये येऊ लागतो. कारण प्रत्येक वेळेला जर बाजूला चावी देऊन ते जर जात असतील आणि आता जर ते कुठेच गेले नाही आहे, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग आता अर्जुन आणि सायली या सगळ्याबद्दल चोखसमोक्ष लावायचं ठरतात. अर्जुनने आता हे सगळं काम करायला डिटेक्टिव्ह ठेवलेला असतो, जेणेकरून या सगळ्या कामामध्ये तो कुठेही न जाता घरात बसला तरी त्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळत राहील. आणि तो सदा आणि मैनावर, त्यासोबत प्रियावर एकदम बारकाईने लक्ष ठेवेल. म्हणूनच आता अर्जुनची पूर्ण जोरदार तयारी सुरू असते. दुसरीकडे आता सायलीसुद्धा अर्जुनच हे सगळं बोलणं ऐकत असते. अर्जुनला सगळं हे करताना खरंच त्याला खूप जास्त टेन्शन असतं, तरीसुद्धा तो हे सगळं काही एकदम प्रेशराईजने कंप्लीट करत असतो. कारण त्याला सुद्धा वाटत असतं की लवकरात लवकर प्रियाच हे खरं रूप सगळ्यांसमोर यायला हवं. कारण त्यालाही कळत असतं
की त्याच्या भावाची सगळ्यात मोठी फसवणूक होत आहे. कडे सायली आणि अर्जुन हे जे आहे ते आता दोघेही जण हॉस्पिटलमध्ये जायचा विचार करत असतात, कारण इथे जास्त वेळ सुद्धा थांबून उपयोग नाही आहे. हॉस्पिटलमध्ये गेले तर निदान काहीतरी होऊ शकतं, म्हणूनच ते आता पटकन हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. इकडे साक्षी सचिनवर ओरडू लागते आणि त्याला म्हणत असते की तुम्ही कोणाला फोन लावला होतात, खरखर सांगा नक्कीच. तू आता त्याला फोन लावला असशील ना, मला माहिती आहे तू हे सगळं काही मुद्दामून करतोयस, तूच त्या अस्मितालाच फोन लावला होतास ना, असं बोलून ती त्याच्यावर चिडत असते. मग त्याच वेळेला तो म्हणत असतो की नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी अस्मिताला कॉल लावलेला नाहीये, मी कॅनडा मधन एकाकडून पैसे घेतले आहे, व्याजाने तो माणूस मला त्रास देतो आणि म्हणूनच मी दुसऱ्या नंबरवर ना का होईना त्याला कॉल लावायचं ठरवलं. माझं ऐकून घे, मी खरं सांगतोय. तर समोरच्या माणसाने मला 10 लाखाची तेव्हा मदत केली होती, म्हणूनच 10 लाख रुपये त्याला द्यायचे आहे. मग त्याला मी सांगत होतो नाही, तर त्याला मी कॉल केला नसताना तर त्यांनी खूप मोठा तांडव केला असता आणि यासाठी मला त्याला कॉन्टॅक्ट करावा लागला. माझं हे सिम कार्ड वेगळं आहे आणि हा मोबाईल सुद्धा मला समजून घे, असंही तो आता म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे सचिन तिला सांगत असतो की बघ, एक गोष्ट तुला सांगू का, कारण आहे ना मला खरं तर ना अस्मिता कडंच अस्मिताच्या बाळासोबत एक असा खोटोही काढतात. बाळ जे आहे ते अस्मिताच घेऊन बसलेली असते, तर इथे ही लोक सगळी जण अस्मिताच्या बाजूला उभी असतात आणि एक करून अस्मितासोबत फोटोज काढत असतात. आधी कल्पना प्रताप आणि अस्मिता आणि बाळ यांच्या सायली अर्जुन फोटो काढतात, तर आता सायली अर्जुन देखील बायासोबत बसलेले असतात आणि त्याचसोबत बायासोबत सुंदर असे फोटोज काढत असतात. त्यानंतर अर्जुन सुद्धा सगळ्यांसोबत एक सेल्फीही काढतो, कारण आहे ना आता त्यांना अस्मितालाचा मूड ठीक करायचा असतो. अस्मिताच टेन्शन त्यांना कळत असतं आणि अस्मिताला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची गरज होत असते. दुसरीकडे आता जी साक्षी असते तिने 10 लाख रुपये जमा केलेले असतात आणि ते 10 लाख रुपये आता ती सचिनच्या हातात देते. सचिनला 10 लाख रुपये जसे भेटतात ना, तेव्हा सचिन खूपच जास्त खुश होतो. सचिनला असं झालेलं असतं की कधी एकदा हे पैसे आपल्या हातात येतात आणि आताच तेव्हा जेव्हा तिने पैसे दिलेले असतात ना, तेव्हा तो खूपच जास्त खुश होतो आणि तो तिला मिठी वगैरे मारतो आणि तिला जवळ घेतो. दुसरीकडे आता डॉक्टर आलेले असतात आणि आता दीक्षित, तुम्हाला आता जरी डिस्चार्ज मिळाला तरीही चालेल, कारण तुम्ही आता ओके झालेला आहात, असं डॉक्टर म्हणतात. आणि पण घरी जाऊन तुम्हाला खूप जास्त आराम करावा लागेल, कारण नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, असं देखील डॉक्टर सांगतात. त्यावर डॉक्टरांना आता अश्विन सांगत असतो की ठीक आहे, मी 3-4 दिवसे तिला चेकअपसाठी घेऊन येईल. मग तर झालं ना. मग डॉक्टरही म्हणतात की हो, चेकअपसाठी घेऊन या त्यांना, असेही डॉक्टर सांगतात. मग आता सगळं सामान वगैरे भरायचं काम सुरू असतं. दुसरीकडे आता अर्जुनला पुन्हा एकदा मेसेज आलेला असतो की सदा महिना अजूनही आलेले नाही आहे. मग आता सदा महिना नेमके नक्कीच कुठेतरी पळून गेलेले असणार आहे याची गॅरंटी आता अर्जुनला आलेली असते आणि त्यामुळेच ना अर्जुन आता या सगळ्याचा विचार करत असतो की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे, पण ती गडबड अर्जुनला आता शोधून काढायची असते. तर दुसरीकडे मात्र आता घरी जाऊन कल्पना, त्यासोबत सायली ही सगळी जण आता तयारी करत असतात, रूम वगैरे डेकोरेट करत असतात. अस्मिताची कारण आता बाय येणार आहे म्हटल्यावर खूप छान अशी जयत तयारी सुरू असते. कल्पना आता सायलीला म्हणत असते की पाळणा तर तू सजवतेच, पण या पाळण्यात आता तुझंही बाय लवकरच हलवू दे, असं बोलून सायली अर्जुनला सुद्धा बाळाची तयारी करायला कल्पना शॉर्टमध्ये सांगतच असते आणि त्यामुळे सायली आता लाजत असते. सायली म्हणत असते की हो, आम्ही प्रयत्न करू हो, पण थांबा. आणि दुसरीकडे मात्र आता इथे एक सायली, अर्जुन, त्यासोबत
सखी जण अस्मिताच्या बाळाला घेऊन घरी आलेले असतात. मग आता अस्मिताच सुद्धा जोरदार स्वागत केलं जातं. अस्मिता दारातच उभी असते. अस्मिताची दृष्ट वगैरे काढली जाते. अस्मिताला सांगितलं जातं की अस्मिता, थांब बाळासाठी, इथेच थांब दारावर, आपण नजर वगैरे काढूया आणि मग तुला घरात घेऊया आता सायली. आणि त्यासोबत कल्पना औक्षण वगैरे करतात आणि त्यानंतर आता तिला आतमध्ये घेतात. जेव्हा सायली आणि ती आतमध्ये घेतात ना, तेव्हा आता सायली म्हणत असते की बाळ खरंच खूप गोडच आहे आणि किती हसते बघा ना, त्यालाही आनंद झालाय वाटत घरी आल्याचा, असंही आता सायली म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं अस्मिता खूप जास्त खुश असते, पण तिच्या मनामध्ये अजूनही तीच उणीव असते की आपल्याला भेटायला अजूनही सचिन कसा काय आला नाही. तिला अजूनही सचिनबद्दल ओढ वाटत असते की तिला असं वाटत असते की सचिन कधीतरी सुधरेल आणि सचिन आपल्या बाळासाठी का होईना पण येईल. पण सचिन अजूनही घरी आलेला नसतो आणि त्यामुळे आता ती खूपच जास्त वैतागलेली असते. तिला आता कळत नसतं, पण आता अस्मिताला सायली वगैरे तिची नजर काढते. त्यासोबत तिच्या आता औक्षण वगैरे करून तिला घरात घेतलं जातं. जेव्हा आता तिला घरात आणलं जातं तेव्हा ती हळूच तिथे बसते आणि मग अर्जुन म्हणत असतो की तू एक काम कर अस्मपिताई, तुझं जे बाळ आहे ना ते सायलीच्या हातात दे. सायली तुझं बाळ एकदम व्यवस्थित सांभाळेल. मग आता तुला काय झालंय रे सांभाळायला, तू पण प्रॅक्टिस कर ना, असं अस्मिता मुद्दा म्हणूनच त्याला म्हणत असते. त्यावर नको, मला खूपच भीती वाटते बाळ सांभाळायची, असं अर्जुन बोलत असतो. अर्जुन जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा आता सायली आणि इथे अर्जुनला खूपच हसू येत असतं. तर प्रतापही आता अर्जुनची मजा घेत असतात. सायली आता एकदम बाळाला नीट सांभाळत असते. प्रताप आता कल्पनाला म्हणतात की बघ ना सायली, किती छान बाळाला सांभाळते. आता या दोघांनी मनावर घ्यायला हवं, म्हणजे कसं आपल्याला दोन्ही एकत्र नातवंड खेळवता येतील असंही त्यांना आता वाटत असतं. कारण इकडे बरेच गोष्टी ज्या आहे त्या आता बदलत चाललेल्या असतात. तर इकडे अस्मिता विचार करत असते की आज जे काही बाळाचे लाड होतायत ते खरंतर व्हायला पाहिजे होते, पण तसे खरं तर लाड जे आहेत ना ते सचिनने करायला हवे होते, पण सचिन नेमका नाहीये. कसं असतं ना, खरंच ना बाळाचं आयुष्य असाही ती आता विचार करत असते. दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन बाळाची ओळख सगळ्यांसोबत करून देत असतात. त्यावेळेला सुद्धा तिला असं वाटत असते की या प्रसंगात सुद्धा आपल्यासोबत सचिन असायला हवा होता, पण सचिन आताही नाही आणि त्यामुळेच ना तिला अगदीच भरून आलेलं असतं. आणि म्हणून ती विचार करत असते की सचिन असा कसा असू शकतो, आपली साथ सोडून तो कसा काय गेला, असाही विचार तिच्या मनामध्ये येऊ लागतो. मग दुसरीकडे आता विमलची सुद्धा ओळख सायली आणि अर्जुन करून देतात. ही आता तुझी विमल आजी आहे आणि तुला जर काही हवं असेल ना तर विमल आजीकडे एकदम बेधडकपणे मागायचं. विमल आजी तुझ्यासाठी काही करून देईल, असंही आता सायली आणि अर्जुन आता बोलत असतात. तर विमलला सुद्धा हसू येतं. इकडे मात्र अस्मिताला सारखी त्या सचिनची आठवण येत असते. तर सचिन तर बिलकुलही त्या अस्मिताची आठवणही काढत नसत. कल्पनाने मुद्दामहून प्रियाला सगळ्यांसाठी कॉफी आणि चहा वगैरे बनवायला सांगितलेली असते आणि मग काय, तिला हे सगळं काही करावंच लागणार असतो, ऑप्शन नसतो. पण तिला ना आता बाहेर सटकायचं असतं आणि याचसाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. ती विचार करते की निदान आताही घरात आली म्हटल्यावर यांच पुन्हा चालू होईल, पण आपल्याला आता इथून पै जर काढायचे असेल, आपल्याला बाहेर निघायचे असेल तर किचनमध्ये थांबून उपयोग नाही आहे. आणि म्हणूनच ती आता प्रयत्न करत असते तिकडून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी. आणि त्याच वेळेला इकडे जेव्हा सगळी जण बाळामध्ये रमलेले असतात तेव्हा ती किचनमध्ये असते आणि तेवढ्यातच तिथे आता विमल आलेली असते. जशी विमल येते ना तसं विमलला ती म्हणते, इथेच थांब, तू बघ जरा दूध ठेवलं आहे मी गॅसवर, असं प्रिया विमलला सांगते आणि लगेचच ती निघून जाते. कारण आहे ना
तिला अर्जंटमध्ये त्या बाईकडे जायचं असतं, कारण सायली, अर्जुन जिकडे जिकडे पोहोचतील त्याच्या आधी त्यांना तिकडे पोहोचायचं असतं, कारण तिला कुठेतरी मनातून भीती वाटत असते की आपलं जर सत्य बाहेर पडलं तर आपलं काही खरं नाही, आणि त्यासाठी तिची खूप जास्त धावपळ सुरू असते. इकडे सायली, अर्जुन अस्मिताला आता रूममध्ये घेऊन जात असतात. अस्मिता आधी ऐकत नसते रूममध्ये जाण्यासाठी, पण आता कल्पना म्हणत असते की असं बसून चालणार नाही. डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे स्ट्रिक्टली, त्यामुळे तुला आराम करावा लागेलच. आता अर्जुन सगळे सामान जे आहे बाळाचं ते पिशव्यांमध्ये तिथे भरून ठेवलेलं असतं ते उचलत असतो. तर दुसरीकडे कल्पना आणि प्रताप मात्र अर्जुनकडे बघून हसत असतात आणि म्हणत असतात की खरंच ना, आता अर्जुनकडे बघून असं वाटते की तो खरा संसाराला लागलेला आहे, असंही म्हणून ते आता त्याच्याकडे बघून हसू लागतात. अर्जुन पिशव्या घेतो तर सायली आता बाळाला घेते आणि अस्मिताला धरते, आणि आता ती चौघेही जण आतमध्ये जायला निघतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो तिथेच उभा असतो. तर अर्जुनला सांगितलं जातं की चला लवकर पिशव्या घेऊन. आता सायली बोलली म्हटल्यावर अर्जुनला पटकनच त्या पिशव्या घेऊन तिकडं निघावं लागणार असते. इकडे आता जेव्हा अस्मिता रूममध्ये येते तेव्हा रूम बघते तर काय, तिला ती रूम खूपच छान सजवलेली दिसते. ती म्हणत असते की खूपच सुंदर रूम डेकोर केली आहे, मला वाटतच नाहीये की ही रूम माझी आहे म्हणून. त्यावर आता तिला म्हटलं जातं की तुला वाटणारच कसंही, तर रूम आता बाळाची झालेली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता हे सगळं काही बाळ एकदम व्यवस्थितपणे हँडल करेल. आता जो टेबलवर फोटो ठेवलेला असतो ना तो सुद्धा चेंज केलेला असतो खरं तर. तिथे आता अस्मिताचा फोटो दिसतोय, पण तिथे आधी असतो सचिन आणि अस्मिताचा फोटो, पण मुद्दा म्हणूनच ना कल्पनाने तो फोटो बदली केलेला असतो. इकडे आता सायली म्हणत असते की मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही बसा, आणि अर्जुनही आता तिकडन जात असतो. अर्जुन आणि सायली जसे तिकडन जातात तेव्हा अस्मिता तिथे बदललेला असलेला फोटो बघते. अस्मिता जेव्हा तो बदललेला फोटो बघते ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा फोटो मुद्दा म्हणून या लोकांनी बदललेला आहे, त्यामुळे आता तिला ना खूपच जास्त वाईट वाटतं. ती विचार करत असते की कशी लोक आहेत, नाही या लोकांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, या लोकांनी लगेच फोटोही बदलला सचिनबद्दल, तर ह्यांना काहीच नाही असंही ती आता विचार करतच म्हणत असते. पण तिला अजूनही सचिनबद्दल खूप काही वाटत असतं. पण त्या असतो, आणि मग सायलीही बोलत असते. चैतन्य म्हणत असतो की नाही, अजून साक्षीचा काही तपास लागलेला नाहीये वहिनी, असंही तो तेव्हा कुठे जाऊन सायलीला विश्वास बसतो. पण सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुम्ही माझ्याशी बिलकुलही खोट बोलायचा प्रयत्न करू नका, नाही तर बघा मी काय करेन ते. यावर अर्जुन घाबरतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.